नमस्कार मंडळी, मी वैदेही नेरुरकर. खूप खूप स्वागत तुमचं नव्या कोरा व्हिडिओत. तर मंडळींनो, आज मी इलय माडलीत माझ्या माहेराक. तर मी तुमका आज इकडे दाखवते. आमचे जुन्या काळातले सुद्धा खूप खूप वस्तू असतात इकडे. कारण ह्या गावात घरा पूर्ण गाव टाईप असं पूर्ण. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर ना ही तणस असतात तणस. म्हणजे इकडे वर्षभर ज्या बैलांका गवत हवे असताना त्या इथे ठेवतात. तणशी असं तणस तयार करून ठेवतात आणि ज्या गवत हव्यानं त्या बैलांका असं घालूक घेतात नंतर. आणि ह्यो इकडे आमचं बैलांचं गोठं असा. आता सध्या आमचं एकच बैल असा. हे बघू शकतास तुम्ही. ह्यो गोठं असा बैलांचं. ह्या सुद्धा असा गवत ठेवूक बांधला जातं वरती. ह्याच्यावर गवत टाकून ठेवतात. योग सुद्धा इला माझ्यासोबत आज मांडली. आणि बैल म्हणजे त्याचा आवडतो विषय असा, त्यामुळे तो पहिलं इल्याला बैलांकच बघू गेलो गोठ्यात. ही माली असं. हा थांब येते थांब. ही माली आहे माली. माली आमच्याकडे भरपूर असतात. आता जानेवारीत हळदी कुंकू वगैरे असत ना, तर फुला म्हणून आता ही मालीच देतात आणि वास सुद्धा खूप छान असतं ह्याचा. आमच्याकडे माली भरपूर मिळतात. इकडे आईन हे मिरचे हिरवे मिरचे होते बघा. बी टाकलेलं आणि त्याच्यात झाडं येली आहेत चांगली. घरगुती मिरची हवे तर मिळतात जेवणासाठी. ही आबोली असं. माली आमच्याकडे जिकडे बघूची तिकडे बघूक मिळत. ह्या एरंडेलचा असा कोरफड आहे कोरफड. जी आपण त्वचेक वगैरे लावली ना तसं थंडावा मिळतं गरम येतं. ही ओव्याची पानं असतात. ह्याची भजी बनवली जातात. हे गवती चहा असतात. गवती पात चहात टाकूचे. हे आमचं पाठीमागचं भाग असतं घराचं. ही केळी असतात. लाकडांसाठी माज केलेलं असतं. हे आमचं पूर्ण लोटो असा आणि ही बिराडं असतात. आमची 5 बिराडं असतात. आता सध्या 3च बिराडं चालू असतात. 2 बंद आहेत. हे बाहेरचा भाग असा पडवी असा आणि या खाळा असा. हे जे शेंगे होते ना तुम्ही बघितलेलात माझ्या भुईमुगाच्या व्हिडिओत. ते शेंगे आता आम्ही घराकडे आणून टाकलो इकडे. आईनं आता टाकलं आणत आणि आता ते शेंगे रोज काढतात. आता झाकून ठेवलेले आहेत. आणि हे नाचणीचे होते. तुम्ही कणसांचं पण व्हिडिओ बघितलेला. ते नाचणी लावून झालेले असत. तर हे ह्यात आता भरून ठेवलेले असत. ही तुळस असा आमची माझ्या माहेरची तुळस. हे बसाडसाठी कटडे वगैरे बांधलेले आहेत. भरपूर अशी जागा असं. ह्या खळा आणि इथून हे 2 साईडला पडवे आणि ह्यो लोटो. आता सध्या 2च बिराडा चालू आहेत. 3 बंद आहेत.
आणि हा माझं घर असं. होय होय इलाय थांब. काय ह्यो माझ्या आजोबांच्या काळातल्यापासून ह्यो बौल असा, एका बौल म्हणतात. आणि हे घर पूर्ण त्यांनी हे केलं नाही, चिऱ्याचा होता, सॉरी मातीचा होता तर चिऱ्याचा केला नाही. पण हे बौल वगैरे त्यांनी अजून तसंच ठेवलं नाही, म्हणजे असं काही वस्तू ठेव घेतात त्यात छोटे छोटे तेल वगैरे. आणि हे काय म्हणतात घडवशी. हे पण जुनं असं ह्या भरपूर, ह्यात पण असे छोटे छोटे वस्तू वगैरे ठेवूक मिळतात बरं. आणि ही आई आहे माझी. ही आमची चूल असा घरात, म्हणजे पूर्ण लादी वगैरे घातल्याने तरी पण चूल अजून तशीच ठेवलेली असते. भाकरी वगैरे भाजून मिळतात, पेज वगैरे ह्याच्यावर होता. आणि ह्यो आमचा जाता असा, सॉरी या पाटावर काढते वरच. ह्यो तर मरणाचं जड असा आहे, आणि पायावर वगैरे पडलं तर पाय गेलो कामात. आणि ह्यो त्याचं पाट असतं, तो पण तेवढंच जड असा, जुन्या काळातलं आहे. ह्या मातीचा मडक्या असतात, ज्या मेमध्ये भरलं जातं. फ्रीजच्या पाण्यापेक्षा यातलं पाणी भरलं थंड. आमचं छोटंसं देवाला हां. आणि शेवये काढूची मशीन सुद्धा असते. कोंबड्यांचं गूड असायचं पाठीमागे, कोंबडी हापूस इकडे घे ना जरा. ही शेवयांची मशीन असते. हे बघा, ज्या शेवये वगैरे बनवतात ना ह्याचे, आपले तांदळाचे आणि नाचणीचे, ते ह्याच्यात बनवतात. ह्या पण खूप जुना असतं आमच्याकडे पहिल्यापासूनच. तो पिठाचा गोळा असतो तो ह्यात टाकलो जातो आणि ह्याचा जोर लावून दाबलो जातो, मग इकडनं शेवये पडतात. ही शेवयाची मशीन असते. ही लाकडी आहे, पूर्ण लाकडी असं. हे बघा, हे आतमध्ये जाळी सुद्धा असते अशी, म्हणजे यात तो गोळ टाकून असं दाबलो ना की, आणि असं फिरवला, खूप जोर लावून फिरवायचं लागतं आणि मग इथून शेवये येतं. आणि इकडे असा ही पाठीमागची रूम असा आमची. ह्या जाता असा, ज्याच्यावर पहिले दळायचे आणि ओव्ये म्हणायचे. ह्यो खुटो असा त्याचं, इकडे हे असं लावायचं. ह्याच्यावरती जेव्हा पिठी वगैरे बनवतात ना, तेव्हा कुळीत भाजून ह्यावर पिठी दळून मग लावू देतात. किंवा चण्याचे लाडू वगैरे करताना सुद्धा चणे पण ह्याच्यावरती भरडले जातात आणि नंतर आपले गिरणीक लावू दिले जातात. तर ह्या पण खूप जुना असा जाता. ह्या वाईन असा, ह्याच्यात सडतात. किंवा हळद जेव्हा लावायची पहिले नवरीक ना, तेव्हा हय मुसळ्यात आंब्याची टाळ बांधून हळद लावायची. ही प्रथा होती पहिली कोकणात. आता तसं एवढं काय बघूक नाही मिळत, पण वायनाकडे बसवून हळद लावली जायची. आणि हा मुसळ असं, हे बघा असं. हा मुसळ असा आणि ह्या वाईन असा. हा सुद्धा आमच्याकडे अजून ठेवलेला असा, खूप जुनं असं. ही लाकडा पडतात ती कुराड, आणि ती पाटी असा ती पारय असा. ही पारय असा.
ह्या माझ्या पाळणं असा लहानपणीचा. ह्यात योगसुद्धा झोपलो ह्या पाळण्यात. आणि ही माझी खुर्ची आहे लहानपणीची. घेऊन जा सोन केक तकडे नको असा त्याची तिकडे. बिरवंड्या काही गोष्ट टाकले ह्या धोपाटणा असा जो खडा वगैरे केल्यावर खड्याक चोप देतात ना तेव्हा ह्या वापरतात. जरा ह्या देवघर असा हा गणपती असता हे बघा. आणि हे आमच्याकडे जो मुकुट होता त्या लावलेला असा इकडे पूजेक लावून. इकडे आमचं गणपती असतं. ही आमची काकीची रूम असता. गौतमी चहा उकळली बघ. ही मागची बाजू असते. खूप मोठं घर असतं म्हणजे 5 बिराणांची प्रत्येकाची सेपरेट अशी रूम असत. ही मागची बाजू असं. योग इकडे ये. ह्यो पंखो असा भात वारेक वगैरे ह्यो वापरतो. हो आजोबांच्या काळातलो असा आजोबांनी घेतलेलो आहे. ह्यो लाकडी पळपाट असा. त्यानंतर ही सुपा हे टोपले असं. त्यानंतर ह्यो ही पायली असं आणि ह्यो शेर असं आणि ही पायली. हे आमच्या माऊची पिल्लं असतात 2 असतात. तर ह्या गोवर चाळूचा आके असा. ह्यात असं गोवर चाळतात. गोवर टाकून असं चालू जातं. मग जो बारीक हे असतं तो खाली पडता आणि जे दगड वगैरे असतात किंवा काय ते इकडे जमा होतं ह्याच्यात. आक्या म्हणतात एका. तर मंडळींनो ह्यो तुमका माझ्या माहेरच्या घराचा व्हिडिओ कसं वाटलं हे कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडलोस तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.